ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी आढावा घेतला आणि जुएनआय बोर्डामध्ये आम्ही जाणार त्या पद्धतीने पुणे पोलीस जुएनआय बोर्डात गेलेला आहे। आणि आत्ता काही वेळापूर्वी जो या प्रकरणातला अल्पवयीन आरोपी आहे त्याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। पुणे पोलिसांची नेमकी मागणी त्या ठिकाणी काय असणार आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात किंवा अल्पवयीन आरोपी संदर्भात? आम्ही कोर्टाला दोन गोष्टीबद्दल विनंती केलेली आहे। नंबर एक की ही अत्यंत गंभीर हीनस क्राइम आहे आणि या केसमध्ये आरोपीला ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी, कारण तशी तरतूद जुवेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये निर्भया कांडचे अमेंडमेंट नंतर झाली होती। दुसरा अर्ज आमचे आहे की जोपर्यंत या अर्जावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आदेश होत नाही तोपर्यंत सदर आरोपीला रिमांड होम येथे पाठविण्यात यावी, अशा प्रकारचे दोन आशेची आम्ही अर्ज केलेली आहे। तीच मागणी आमची प्रथम दिवशी संडेला पण होती, हीच मागणी आता परत आमची आहे। मला विश्वास आहे की यामध्ये कोर्ट आमचे ॲप्लिकेशन्सला फेवरेबली कन्सिडर करतील। निश्चित सर, पण यातली जी प्रमुख तुम्ही विनंती केलेली आहे ती अर्थातच अडल्ट म्हणून त्याला तशा पद्धतीची घोषणा व्हावी किंवा तशी बोर्डाने तशी घोषणा करावी। काय वाटतं की कोर्ट किंवा बोर्ड तशा पद्धतीची मागणी मान्य होऊ शकते? आणि भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। या पुढच्या कारवाईला कायद्याची तरतूदमध्ये सेक्शन 2 जुवेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये हीनस क्राईमचे डेफिनेशन आहे। हीनस क्राईम अशी क्राईम आहे ज्यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त सजा आहे। सदर प्रकरणात 304 IPCचे गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे, त्यामध्ये सजा 10 वर्षपेक्षा जास्त आहे, तर हे हीनस क्राईमचे डेफिनेशनमध्ये बसतो। सेक्शन 15 जुवेनाइल जस्टिस ॲक्ट म्हणतात की जर जुवेनाइल 16 वर्षाचे वरचे असतील आणि त्यांचेकडून हीनस क्राईम झाले असतील तर त्यांना ॲडल्ट म्हणून ट्रीट करायची प्रावधान त्यामध्ये नमूद आहे। ती पण अमेंडमेंट निर्भया कांडनंतर झाली होती। या दोन्ही प्रावधानचे वापर करून आम्ही कोर्टाला हेच म्हणतो की ही अत्यंत गंभीर गुन्हा आहे। कलम तर आहेतच, परंतु पूर्ण कंडक्ट जे अक्यूज्डचे आहे, 18 वर्षाचे खाली असणे, महाग गाडी घरातून घेणे, बिना नंबर प्लेटचे गाडीवर घेऊन एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, तिथे काहीतरी 48,000चे सुमाराचे बिल तिथे त्यांनी क्रेडिट कार्डवरून डेबिट कार्डवरून ऑनलाईन पेमेंट करणे, नंतर दुसऱ्या पबला जाणे, तिथे परत दारू पिणे, तिथे नंतर येऊन एका नॅरो रस्त्यावर जिथे लोक रहदारी असते त्यावेळी तिथे अत्यंत वेगाने तिथे गाडी चालवणे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ही पूर्ण घटनाक्रम मध्ये त्यांचे नॉलेज होता की अशा प्रकारचे कितमध्ये लोकांचे मृत्यू होऊ शकतील। 2 इनोसेंट लाईफ्स गेलेले आहे, म्हणून समाजामध्ये एक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झालेली आहे। ही सर्वांचे अनुषंगाने यांना ॲडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच धारणाचे आम्ही आहे, हीच आमची आग्रह कोर्टाला आहे। सर, या संदर्भातल्या जर मागणी किंवा जी विनंती केली ती जर कोर्टाने मान्य केली तर त्याची तात्काळ कस्टडी घेतली जाईल पुणे पोलिसांकडून? ती ॲडल्ट म्हणून ट्रायल करायची ऑब्व्हियसली ते ज्यावेळी मिळेल त्यावेळी पोलीस कस्टडी रिमांड त्यांचे मिळेल, परंतु तोपर्यंत ते समाजामध्ये बाहेर रस्त्यावर फिरणे ही उचित नाही आहे या धारणाची आम्ही आहे, म्हणून आम्ही कोर्टाला विनंती करतो की तोपर्यंत त्यांना रिमांड होममध्ये पाठवावी। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या प्रकरणाशी संबंधित पुढे आलेला आहे, तो अर्थातच 2009 मधला अंडरवर्ल्ड राजनशी या सगळ्या कुटुंबाचा संबंध होता, कारण 2009 मध्ये पुण्यात जी काही फायरिंग झाली होती त्यामध्ये सुद्धा या कुटुंबाचा सहभाग होता। या संदर्भात काही चौकशी होणार आहे का पुन्हा? आता त्या प्रकरणाची पूर्ण डिटेल्स आम्ही मागितलेली आहे। ते प्रकरण सध्या पुणे शहर पोलीसकडे तपासावर नाही आहे, काही वेगळी एजन्सी त्याबद्दल तपास केलेली आहे, ते वेगळी
कोर्टामध्ये त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, म्हणून त्या गोष्टीवर सध्या टिप्पणी करणे योग्य नाही, शक्य नाही. तरी पण जे काही कायदेशीर मार्ग या केसमध्ये असतील, जे काही कायदेशीररित्याने गरजेचे असतील ते या प्रकरणात नक्कीच करण्यात येईल. पण विशाल अग्रवालची या संदर्भात चौकशी होईल, कारण अंडरवर्ल्डशी त्यांच्याच वडिलांचा SK अग्रवालांचा संबंध होता, अशा पद्धतीचे माहिती किंवा त्यावेळी पोलिसांनी सुद्धा समोर आणली. 100% त्या गोष्टीवर चौकशी करण्यात येईल. तपासाचे एक विषय राहील की अशा प्रकारचे आरोपीचे इतर काय काय इलिगॅलिटी आहे, क्रिमिनॅलिटी आहे आणि काय काय मिसकंडक्ट त्यांच्याकडून झालेली आहे, काय काय आणखी होऊ शकते, असू शकते, ते सर्व यांचे पूर्ण लेखाजोखा, पूर्ण जे काही झाले आहे सर्व आमचे तपास यंत्रणाचे मॅन्डेटमध्ये आहे. या संदर्भात माहिती मागवली गेली का तुमच्याकडून? येस, मागवण्यात आलेली आहे. ते आम्ही संपर्कात आहो संबंधित एजन्सीची, संबंधित कोर्टाला आमची टीम पण गेलेली आहे. सगळे माहिती आहे. आता ते कस्टडीमध्ये आहे आमचे, त्याबद्दल त्यांच्याकडून पण विचारपूस सुरू आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न, जी काही गाडी रस्त्यावरती आली होती ती रजिस्टर नव्हती, या संदर्भात काही आपण माहिती मागवली किंवा काय कारवाई? आम्ही RTO विभागासोबत या विषयावर आम्ही संपर्कात आहोत आणि ते अहवाल आल्यानंतर जी काही गरजेचे असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. धन्यवाद सर. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बाल हक्क कोर्ट आहे, बोर्ड आहे, त्या ठिकाणी पुणे पोलिसांकडून जो या प्रकरणातला अल्पवयीन आरोपी आहे त्याला अडल्ट म्हणून घोषित करावं, ही विनंती पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. त्यासोबतच या आरोपीला रिमांड होममध्ये ठेवण्यात यावं अशी सुद्धा विनंती कोर्टाकडे करण्यात आलेली आहे. तर कोर्ट या संदर्भातल्या विनंती मान्य करतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.